नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भूमिती, त्यावर काही सूत्र आणि मागील वर्षाचे प्रश्न. चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. जर ए मधील आयताची लांबी 20 सेमी आणि रुंदी 10 सेमी असेल तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळातील फरक किती? बघा, आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला या दोन्ही आकृत्यांचं. त्यांनी एका आकृतीची लांबी रुंदी दिलेली आहे. बघा कोणती दिलेली आहे. त्यांनी ए ची लांबी रुंदी दिलेली आहे. ए हा आहे, त्याची लांबी दिली त्यांनी 20 आणि रुंदी दिली त्यांनी 10 आणि सांगितलंय बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे कृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. 20चं दुप्पट येणार 40 आणि 10चं दीडपट येणार 15 जी ह्याची लांबी रुंदी आहे. आणि आपल्याला दोन्ही आयतामधील रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक विचारला आहे. रेखांकित भाग हा वाला जो आहे त्रिकोण, म्हणजे आपल्याला या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. त्याच्यानंतर दोघांमध्ये असलेला फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. चला आपण उत्तराकडे जाऊ. सगळ्यात आधी जी कंडिशन आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे आकृती ए ची, त्याची लांबी आपल्याला दिलेली आहे 20 सेमी आणि रुंदी दिलेली आपल्याला 10 सेमी. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. ह्या सूत्राच्या आधारे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. आपण आता बघू शकता इथे पाया दिलेला आहे आणि उंची दिलेली आहे. पाया म्हणजे आपण लांबी घेणार आणि उंची म्हणजे आपण रुंदी घेणार आणि त्या किमती टाकून क्षेत्रफळ काढून घेणार. तर बघा 1/2 पाया गुणिले उंची. पाया म्हणजे लांबी होती आपली 20, उंची म्हणजे रुंदी होती आपली 10. आपण त्यांची करणार काटाकाटी. बे 10 20 आणि त्यानंतर येतं 10 गुणिले 10 जे होतात 100. म्हणजे आकृती एचं क्षेत्रफळ हे 100 चौसेमी आहे. एका आकृतीचं भेटलं आहे, दुसऱ्या आकृतीचं काढायचं आहे आपल्याला. ही आहे दुसरी आकृती. त्यांनी प्रश्नामध्ये दिलं होतं की जितकी लांबी आकृती ए ची आहे त्याच्या दुप्पट बी ची आहे. इथं आपण लिहिलेलं आहे आकृती ए ची लांबी ही 20 होती, आकृती बी ची दुप्पट आहे म्हणून आपण इथं 40 सेमी केलं आहे. त्यानंतर त्यांची दुसरी कंडिशन होती आकृती ए ची जी रुंदी आहे ती 10 आहे, तर त्याची दीडपट आपण 15 घेतलेली आहे. आपण परत एकदा त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्राचा वापर करून क्षेत्रफळ काढून घेणार आहोत. परत एकदा सांगते, पाया गुणिले उंची आहे. पायाच्या ठिकाणी लांबी येणार आणि उंचीच्या ठिकाणी रुंदी येणार. ठीक आहे, त्याच्या किमती येतील. तर आपण इथं किमती ठेवल्या आहे. पाया घेतला 40, उंची घेतली 15. बे 2 4 0 0 20 गुणिले 15, ज्याला आपण 20 गुणिले 15 आहे. 15 दुने 30 0 0 म्हणजे ते आलं 300. म्हणजे आकृती बीचे क्षेत्रफळ हे 300 चौसेमी आहे. इथं आपलं उत्तर संपलेलं नाही. आपल्याला दोघातला फरक काढायला सांगितला होता. क्षेत्रफळातला फरक कसा काढता येईल की आपल्याला ह्या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. बी मधून ए हे वजा होईल. 300 वजा 100 तर आलं आहे 200 चौसेमी. ऑप्शनमध्ये आपण बघूया 200 चौसेमी आहे का. हो, 200 चौसेमी आपल्याला इथे भेटेल. ठीक आहे, हे आहे आन्सर. 200 सेमी वर्ग किंवा चौसेमी एकच अर्थ आहे त्याचा.
एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति 10 रुपये मीटर याप्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील 2 टोकामधील अंतर किती? त्यांनी 2 टोकामधलं अंतर विचारलेलं आहे. आपण माहितीवरून पुढे काय प्रोसेस करायची ते बघणार आहोत. आपल्याला काय काय दिलं आहे त्यांनी दिलेलं आहे एकूण खर्च प्रति मीटर 10 रुपये होता. दर दिलेला आहे. वेढ्यांची संख्या किती आहे? तारेच्या कुंपणाची वेढ्याची संख्या 5. बागेची रुंदी दिलेली आहे 50. तर आपल्याला काय काय करायचं आहे? रुंदी दिली, लांबी नाही दिली. आपल्याला लांबी काढावं लागेल. आणि त्यांनी 2 टोकामधील अंतर हे सांगितलं ना, त्याला आपण म्हणू शकतो कर्ण. तर त्यांनी आपल्याला कर्ण शोधायला सांगितलेलं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी आपण आपल्याला काढावं लागणार आहे कुंपणाची एकूण लांबी. ह्याला जे वेढे घातलेले त्यांनी 5, त्याचं एकूण लांबी किती झालेली आहे ती आपल्याला आधी शोधावं लागेल. ते आपल्याला ऑलरेडी त्यांनी प्रश्नात दिलेलं आहे. त्यांनी दिलेला एकूण खर्च आणि प्रति दर मीटर दिलेलं आहे त्यांनी. तर आपण एकूण खर्च भागिले प्रति मीटर खर्च ह्याप्रमाणे एकूण लांबी काढू शकतो. ठीक आहे, हे बेसिक आहे. ठीक आहे, 17,000 भागिले 10 गेल्यानंतर आन्सर आला आहे 1700. आन्सर आला आहे 1700. म्हणजे कुंपणाची एकूण लांबी ही 1700 मीटर आहे. त्यानंतर परिमिती काढायची एका वेढ्याची. जर याला एक वेढा जर टाकलेला असेल तर त्या एका वेढ्याची लांबी किती, इन शॉर्ट परिमिती किती ही आपल्याला काढायची. ती पण आपण काढू शकतो. कशी? आपल्याला एकूण लांबी भेटलेली आहे आणि वेढे किती आहेत? 5. कुंपणाची एकूण लांबी भागिले वेढ्यांची संख्या. ह्याचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला परिमिती मिळते. म्हणजे एका वेढ्याची लांबी मिळते, परिमिती मिळते. तर आपल्याला परिमिती भेटली आहे 340 मीटर. ठीक आहे, जी याच्या निम्मी दिसते आपल्याला. त्याच्यानंतर बागेची लांबी काढावं लागेल. जर आपल्याला बागेची लांबी काढायची तर आपण आयताच्या परिमितीचे सूत्र वापरणार आहे. जे काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. ही आयताचे परिमितीचं सूत्र आहे. ठीक आहे, आपल्याला परिमिती माहीत झालेली. आपण परिमिती आधीच काढली 340 मीटर. 340 मीटर 2 गुणिले लांबी आपल्याकडे नाही म्हणून L केलेलं आहे आणि रुंदी आपल्याकडे आहे 50 मीटर. ती किमती आपण तिथं ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय केलं आहे? हे गुणिलेमधले 2 इकडं गेल्यावर भागिले झाले. म्हणजे 340 भागिले 2 झाले आणि L अधिक 50 असे राहिले. त्याच्यानंतर ह्या दोघांचा झाला भागाकार. 340चे निम्मे होणार 170. ठीक आहे, 2 आले म्हणजे त्याचे निम्मेच होणार. ठीक आहे, किंवा तुम्ही भागाकार पण करून त्याला करू शकता. साधा भागाकार करा किंवा काटाकारी करा. हे 340 भागिले 2 बेक बे उरला 1. ठीक आहे, बेसाती 14 आणि 0 हे आले 170. ठीक आहे, L अधिक 50 तसेच आहे अजून पण. त्याच्यानंतर काय केलं? आपण L एका साईडला घेतलेला आहे कारण आपल्याला Lची किंमत काढायची आहे आणि 170 मायनस 15 केलेलं आहे. ठीक आहे, 7तून 5 गेले 2 उरणार आणि हे 120. म्हणजे आपल्याकडे लांबी आली 120 मीटर. ठीक आहे, लांबी आपल्याकडे आली 120 मीटर. 2 टोकामधील अंतर म्हणजे कर्ण. आणि इथं आपण पायथागोरसचा प्रमेयाप्रमाणे उत्तर काढणार. कर्णाचा वर्ग बरोबर लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग हे पायथागोरसचा प्रमेय आहे. ठीक आहे, कर्ण आपल्याला माहीत नाही म्हणून तो तसाच ठेवला. लांबी आपल्याला भेटलेली 120 आणि रुंदी आपल्याकडे आधीच होती ती म्हणजे 50 मीटर. ती आपण किंमत प्रश्नामध्ये ठेवली 120चा वर्ग प्लस 50चा वर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर 120चा वर्ग आपल्याला माहीत नाही पण आपल्याला 12चा वर्ग माहीत आहे जो आहे 144 आणि 0चा वर्ग म्हणलं तर 2 वेळा 0
म्हणून इथं 14,400 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 50चा वर्ग. 50चा वर्ग पण सेम तसंच काढतात. 5चा वर्ग आपल्याला माहीत आहे 25 आणि 0चा वर्ग म्हटलं तर 2 वेळा 0 ते आले 2500. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या दोघांची बेरीज झालेली आहे. त्याचं आन्सर आलं 16,900. आपल्याला माहिती आहे 169 हा 13चा वर्ग आहे आणि इथं 2 शून्य आहे म्हणून इथं 1 शून्य होणार. जेव्हा आपण वर्गमूळ काढतो त्यावेळेस 2 शून्याचं 1 शून्य होणार, पण वर्ग करताना जर शून्याचा वर्ग असेल तर 0 2 वेळा घेतलं जाईल. ही छोटीशी ट्रिक मी सांगून दिली, वर्ग काढताना तुम्हाला कामी येईल. ठीक आहे. तर आपल्याला कर्ण भेटलेला आहे 130 मीटर, जो हा आहे. आपल्याला कर्ण भेटला आहे 130 मीटर आणि हेच आपला आन्सर आहे. जे ऑप्शनमध्ये आहे का आपण बघू एकदा. 130 मीटर हो आहे. आपला आन्सर होतं 130 मीटर. पुढे शेजारील आकृतीत रेखा EG, ही आहे रेखा EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही डायमीटर असते, व्यास असतो. त्याच्यानंतर चतुर्भुज EFGH ची परिमिती, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 196 आहे, 196 सेमी आहे. तसेच रेखा FG आणि GH ह्या एकमेकाला एकरूप आहेत. कोणती? ही FG आणि कोणती? GH. ह्या एकमेकीशी समान आहेत आणि या दोन्हीचं पण जे अंतर आहे ते 56 आहे. त्यांनी काय म्हणलं आहे? FGचं अंतर 56 आहे आणि दोघांना त्यांनी समान म्हणलेलं. जर ही 56 आहे तर ही पण 56 असणार. तर म्हणजे या दोघांचं माप सारखं आहे. तर लक्षात ठेवा, ह्या दोघांचं मापसुद्धा सारखं असणार. ठीक आहे. समोरासमोरील ह्या बाजू आहेत. ठीक आहे. आयताच्या चतुर्भुजाच्या नाही का, आयत आणि चतुर्भुज जवळपास सारखं आहे, काहीतरी गुणधर्म वेगळे आहेत. समोरासमोरील बाजूंचे अंतरे सारखे असतात. तर हे पण समोरासमोरच्या बाजू, याचे पण जे अंतर राहील ते सारखं असेल. मी x का बरं दिलं? सर्व खोडून व्यवस्थित सांगते. आता ह्याचं अंतर आणि ह्याचं अंतर आपल्याला सांगितलं त्यांनी प्रश्नामध्ये 56 आहे. तसंच ह्याचं आणि ह्याचं अंतर पण सारखं असणार. याचं x आहे तर याचं पण x असणार, याचं y आहे तर याचं पण y असणार. हे एक उदाहरण दिलं आहे मी, म्हणजे या दोन्हीचं अंतर जे पण असेल ते सारखं असणार आहे. दोन्हीचं अंतर सारखं असेल. चला पुढे जाऊ. आपण प्रश्न पूर्ण नाही वाचला. त्यांनी विचारलंय वर्तुळाचा परिघ किती. त्यांनी वर्तुळाचा आपल्याला परिघ विचारलेला आहे. चला आपण जाऊ, पहिले स्टेप बाय स्टेप जाणार. आपल्याला दिलेली जी माहिती आहे त्याच्यावर जाऊ. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो, मी पहिलेच सांगितलं. डायमीटर जी EG आहे. त्याच्यानंतर त्यांनी परिमिती दिलेली 196 सेंटीमीटर. त्याच्यानंतर म्हणलं FG आणि GH ची लांबी समान आहे, त्यांची लांबी पण दिली आहे 56 सेंटीमीटर. ठीक आहे. हे इथं दिलेलं आहे ते. तर आपल्याला वर्तुळाचा परिघ किती हे विचारलं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याकडं ह्याचं आणि ह्याचं अंतर आहे, पण ह्याचं अंतर अजून नाही आहे. ठीक आहे. आणि आपल्याला त्यांनी परिमिती पण दिलेली आहे. परिमितीवरून आणि ह्या दोघांच्या बाजूवरून आपण ह्या दोघांची बाजू शोधू शकतो. तर चतुर्भुजाच्या परिमितीच्या सूत्राचा वापर करून आपण ह्या उरलेल्या दोन बाजूचं अंतर काढू शकतो. ठीक आहे. त्यांनी इथं दिलेलं आहे EF प्लस FG प्लस GH प्लस HE. हे चारही बाजूचे नावं आहे, त्यांची करणार आपण ॲडिशन. परिमिती त्यालाच म्हणतात, संपूर्ण जितक्या बाजू असेल त्यांची बेरीज. ठीक आहे. परिमिती आपल्याकडे होती 196. FE आणि HEचं अंतर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जसं त्याचे नावं घेतले, पण आपल्याला ह्या दोन बाजूचं अंतर माहीत होतं म्हणून हे 56 आपण घेतलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन्हीचं अंतर सारखंच असणार आहे. तर मी फक्त EH घेतलं किंवा मी
EF घेतलं तरी चालेल, कारण की दोन्हीचं अंतर येणार तर एकच आहे. आपण त्याला फक्त 2 जोडणार आहे. का बरं? 2 बाजू आहे, 2नी गुणाकार होणार, म्हणून आपण इथं 2 जोडलेले. ठीक आहे. तर 196 बरोबर 2 आणि EH घेतलेले गुणिले 2 केलेलं आहे प्लस 112, कारण की या दोघांची बेरीज किती आली? 112. त्याच्यानंतर आपल्याला 2 EHची लांबी काढायची, म्हणून त्यांना एक साईडला घेतलं. 196 वजा 112 केलं, उत्तर आले 84. त्यानंतर गुणाकारातले 2 हे भागाकारात गेले, हे इथं, आणि या दोघांचा झाला भागाकार, किंवा 84चं निम्मे किती? 42. म्हणजे EF आणि EHचं माप सारखं आहे, ते म्हणजे 42. ठीक आहे, इथं बघू शकता. ठीक आहे, EF आणि EH ह्या दोघांचं अंतर इथं H पाहिजे. ठीक आहे. EH आणि EFचं अंतर किती आलं? 42. दोन्हीचं अंतर सारखं आलं. तर आपल्याला हे दोन्ही मापं सापडले, तिकडची लांबी भेटली. आता आपल्याला काढायचं आहे व्यास. आपल्याला हे डायमीटर जे दिलेलं आहे, हे वालं EG, हे आपल्याला माहीत नाही, तर त्याचं आपल्याला माप काढावं लागेल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला पायथागोरसचा थेरम परत वापरावं लागेल. ठीक आहे, वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, EGचा वर्ग प्लस EHचा वर्ग प्लस GHचा वर्ग. कारण की आपल्याकडं प्रश्नामध्ये GH होतं आणि EH आपण आत्ता काढलं, जे आहे 42 आणि दुसरा आहे 56. EHचं अंतर आहे 42 आणि त्याचा वर्ग प्लस 56 GHचं अंतर आहे त्याचा वर्ग. ठीक आहे, 42चा वर्ग आला 1764 आणि 56चा वर्ग आला 3136. आणि ह्या दोघांची झाली बेरीज, जी होती 4900. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 49, 7चा वर्ग आहे 2 शून्याचं 1 शून्य, मी आत्ताच मागं सांगितलं. अशा प्रकारे आपण 70 सेंटीमीटर डायमीटर काढलेलं आहे, जे EGचं अंतर आहे. आता आपल्याला परिघ काढायचं आहे. परिघाचा काय सूत्र? पाया गुणिले पाया आणि त्याच्यासोबत व्यासाचं, व्यास म्हणजे डायमीटर, ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे. पायाच्या ठिकाणी आपण 22/2 वापरतो. ठीक आहे, हे सूत्रामध्ये दिलेलं आहे, हे सूत्रामध्ये देऊन ठेवलेलं त्यांनी, की पायाच्या ठिकाणी तुम्हाला 22 किंवा 22 गुणिले 7 ही किंमत ठेवून तुम्ही उत्तर काढू शकता. व्यास आपल्याला भेटलेला आहे हा इथं. त्याच्यानंतर 22 भागिले 7 गुणिले 70. ठीक आहे, 7 1 7, 7 10 70. नंतर 22 गुणिले 10 केलेलं आहे, त्याचं उत्तर आलं आहे 220. म्हणजे वर्तुळाचं परिघ असणार आहे 220 मीटर, जे प्रश्नामध्ये आहे. खालील त्रिकोणाच्या बाजूंच्या मापांचे संच दिले आहेत, त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही? त्रिकोणाचा नियम. त्रिकोण रचना. 2 लहान बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच असायला पाहिजे. आता इथे एक त्रिकोण आहे. समजा एका बाजूचं माप 6 आहे, एकाचं 7 आहे आणि याचं 8 आहे. ठीक आहे, ह्या ज्या 2 बाजू आहे इकडच्या, ठीक आहे, ह्या लहान आहेत, पण 8 ही बाजू मोठी आहे. 6 आणि 7 ह्याची जर आपण बेरीज केली, त्याचं उत्तर येतं 13. ठीक आहे, जे 8पेक्षा मोठं आहे, 8पेक्षा जास्त आहे, तेव्हाच ह्या त्रिकोणाची रचना होईल. ह्याचाच अर्थ 2 लहान बाजूंची बेरीज ही कधी पण तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तरच त्यापासून त्रिकोण बनतो. हा त्रिकोणाचा नियम आहे. तर आपल्याला काही मापं दिलेली आहेत, तर आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की कोणत्या मापापासून त्रिकोण बनणार आणि कोणत्या मापापासून त्रिकोण बनणार नाही. ठीक आहे, तर पहिलं आहे ऑप्शन 60 80 100, ज्याच्यामध्ये 100 ही मोठी बाजू आहे, बरोबर. लहान बाजू ह्या 2 आहेत,
ह्या दोघांची होणार बेरीज, जी आली किती 140, जे 100पेक्षा किती आहे जास्त आहे, म्हणून ह्या मापांपासून त्रिकोण बनणार. ठीक आहे, तर पहिलं ऑप्शन आपला आन्सर नाही आहे. त्यांनी विचारलं त्रिकोण बनणार नाही असं माप शोधायचं आहे. दुसरं अंतर आहे 0.7, 2.5 आणि 2.4. यामध्ये 2.5 ही मोठी बाजू आहे, म्हणून 0.7 आणि 2.4 यांची आपण बेरीज करणार, ज्याचा आन्सर आलं आहे 3.1, जे 2.5पेक्षा मोठं आहे. तर ह्या मापांपासून सुद्धा आपण त्रिकोण बनवू शकतो. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे 50, 90, 30. याच्यामध्ये 90 ही मोठी बाजू आहे. 50 आणि 30चा जर आपण त्याची पण बेरीज आपण केली तर त्याचा आन्सर येते 80. परंतु 80 हे 90पेक्षा लहान आहेत, तर ह्यापासून त्रिकोण बनणं शक्य नाही. कारण त्रिकोण रचनेचा नियम आपण आत्ताच बघितला, 2 लहान बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला पाहिजे. परंतु इथं मोठ्या बाजूपेक्षा ह्या 2 बाजूंची जी बेरीज आहे ती लहान आहे, म्हणून या अंतरापासून आपल्याला किंवा ह्या लांबीपासून जी काही माप दिलं आहे त्याच्यापासून त्रिकोण बनणार नाही. तर हेच आपला आन्सर आहे. तरी आपण चौथा ऑप्शन चेकआउट करणार आहोत. तर चौथा ऑप्शन आहे 1.7, 1.5, 0.8. लहान बाजूंची आपण बेरीज केली, जे मोठ्या बाजूपेक्षा जास्त होती, म्हणून ह्या मापांपासून सुद्धा त्रिकोण बनवू शकतो. आपलं ऑप्शन आहे थर्ड, ज्याच्यापासून आपल्याला त्रिकोण बनवता येत नाही आणि प्रश्न पण तोच विचारला होता, त्रिकोण रचना करता येणार नाही अशी मापं कोणती. तर हे उत्तर आहे 50, 90 आणि 30. पुढचा प्रश्न आहे 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून 1 सेमी बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडणीने नवीन तयार केलेल्या भरीव इष्टिकाचितीचे पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकेल. इथे त्यांनी शक्यता विचारलेली आहे. ठीक आहे, असं एक्झॅक्ट आन्सर हेच असेल असं नाही, काय असू शकतं हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. की हे जे 3 ऑप्शन दिलेले आहेत 78 मीटर वर्ग, 110 मीटर वर्ग आणि 54 मीटर वर्ग, ह्यापैकी कोणतं पृष्ठफळ असू शकतं किंवा कोणतं असेल हे आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं, ही शक्यता आहे. ठीक आहे, तर आपण आन्सरवर जाऊ. बघा इथं 3 शक्यता दिलेल्या आहेत. पहिली आहे घनाकृती, ज्याची लांबी दिलेली आहे 3 मीटर, रुंदी पण 3 मीटर आणि उंची पण 3 मीटर. घनाकृतीचे ज्या बाजू लांबी, रुंदी, उंची आहे ती सारखीच राहते. ठीक आहे, पहिली आहे घनाकृती. आपण सोडवणार पुढे, म्हणून मी बाकीचं एक्सप्लेन नाही करत आहे. पुढे दुसरी इष्टिकाचिती, ज्याला आपण क्युबॉइड म्हणतो, ज्याची लांबी आहे 9, रुंदी आहे 1 आणि उंची आहे 3. ठीक आहे, नंतर तिसरी आहे खूप लांब पट्टीसारखी. ठीक आहे, एक पट्टीसारखी जी इष्टिकाचिती असते, त्याची लांबी त्यांनी दिली आहे 27, रुंदी दिली 1 आणि उंची पण दिली आहे 1. ह्या 3 शक्यतावरून आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की जे ऑप्शनमध्ये आपल्याला 3 दिलेले आहेत हे त्याची मापं असू शकतात की नाही. ठीक आहे, इथं पृष्ठफळाचं सूत्र वापरून तुम्हाला किमती काढून घ्यायची आहे. जे तुम्ही इथं बघितलं आहे, इथं सूत्र दिलेलं आहे 2 गुणिले LW + WH + LH. काय असतं बघूया. लेंथ म्हणजे लांबी. ठीक आहे, लेंथ म्हणजे लांबी, नंतर W म्हणजे विड्थ म्हणजे रुंदी आणि H म्हणजे हाईट म्हणजे उंची. हे किमती घ्यायच्या आहे, सूत्रामध्ये टाकायच्या आहे, गुणाकार करून बेरीज करायची आहे आणि आपल्याला आन्सर हे पर्यायासोबत मॅच करायचं आहे, एवढंच करायचं आहे. तर बघा, आपल्याला पहिली शक्यता दिली होती, त्याच्यामध्ये लांबी 3, रुंदी पण 3 आणि उंची पण 3च दिलेली आहे. तर
ह्या तिघांचा आपसामध्ये गुणाकार होणार कसा? जसं की आता इथं लिहून देतो तुम्हाला मी, एक साईडला लिहून दाखवते. ठीक आहे. हे 3 3 3 3 ह्या 3चा गुणाकार, मग ह्या 3चा गुणाकार, मग ह्या 3चा गुणाकार, अशा प्रकारे करायचं आहे. पहिले ह्या दोघांचा गुणाकार होणार, मग ह्या दोघांचा होणार, मग ह्या दोघांचा होणार. ठीक आहे. इथं तिन्ही संख्या सारख्या आहे, तर 3चा गुणाकार 3 वेळा करा, तर आपल्याला उत्तर 9 9 9चे भेटणार. ठीक आहे. कारण की तिन्हीची मापं सारखी आहे. इथं सगळ्याचं उत्तर 9 9 9 9 आलं आहे. आणि नंतर या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, जे सूत्रामध्ये पण दिलेली आहे. ठीक आहे. नंतर 9 अधिक 9 अधिक 9 आलं आहे उत्तर 27. ठीक आहे. इथं उत्तर आपलं संपत नाही आहे. 27ची दुप्पट करायची आपल्याला. 27ला 2ने गुणणं म्हणजे 27ची दुप्पट करणं, ज्याचं आन्सर आलेलं आहे 54 मीटर वर्ग. पहिलं आपलं सोडवलेलं आहे. नंतर सेकंड बघा, जिथे बघा लांबी आहे 9, रुंदी आहे 1, उंची आहे 3. आता यांचा आपसमध्ये गुणाकार तसाच होणार. काय काय आहे ते? 9 1 आणि 3. ह्या दोघांचा गुणाकार, मग ह्या दोघांचा गुणाकार, आणि मग ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा, ह्या दोघांचा, आणि मग ह्या दोघांचा. हे ट्रिक सांगून ठेवते, म्हणजे जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा यांना ट्रिकने सॉल्व करत बसावं लागेल, कारण तुम्ही लॉंग प्रोसेसमध्ये जाणार तर वेळ लागणार. 9 गुणिले 1, मग 1 गुणिले 3, त्याच्यानंतर 9 गुणिले 3, अशा प्रकारे त्याचा गुणाकार होणार, ज्याची मांडणी मी इथं तुम्हाला दिलेली आहे. 9 गुणिले 1 9च, 1 गुणिले 3 3, 9 गुणिले 3 27. ठीक आहे. या सगळ्यांची होणार बेरीज. 9 अधिक 3 अधिक 27 बरोबर आलं 39, आणि 39ची दुप्पट केली तर ती आली 78. 78चा मीटर वर्ग. ठीक आहे. ही दुसरी शक्यता आहे. आपण मॅच नंतर शेवटी करणार. लास्टवाला आहे लांबी 27, रुंदी 1, उंची पण 1. परत यांचा जो गुणाकार होणार तो तसाच होणार. 27 आहे, 1 आहे, 1 आहे. ह्या दोघांचा गुणाकार, मग ह्या दोघांचा गुणाकार, आणि मग ह्या दोघांचा गुणाकार. लक्षात ठेवा ही प्रोसिजर. 27 1 27, 1 गुणिले 1च, आणि 27 1 27च येणार. ठीक आहे. जे मी इथं मांडणी करून दिलेली तुम्हाला. 27 गुणिले 1 27, 1 गुणिले 1 1च, 27 गुणिले 1 ते पण 27. 27 आणि 27 आणि 54, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला ते आले 55. 55ची झाली दुप्पट, ती आली 110 मीटर वर्ग. तर आपले उत्तरं काय काय आलेले आहेत? 54 मीटर वर्ग. ऑप्शनमध्ये बघू आहे का? चोपन्न मीटर वर्ग आहे. त्याच्यानंतर दुसरं उत्तर होतं आपलं 78 मीटर वर्ग, जे ऑप्शनमध्ये आहे. आणि शेवटी होते 110 मीटर वर्ग, ते पण आहे. म्हणजे याचा आन्सर तिन्ही अ ब क असा असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीत रेषा x ही समांतर आहे रेषा y सोबत, आणि रेषा M ही समांतर आहे रेषा L सोबत. ठीक आहे. समांतर रेषा. ठीक आहे. पॅरलल लाईन्स म्हणतो आपण त्याला. तर या आकृतीत दिलेल्या माहितीनुसार जो कोण A आहे त्याचं माप किती हे विचारलेलं आहे त्यांनी. तर बघा, लक्षात ठेवा, आकृती समजून घेऊ. उत्तराकडे जायची ती आकृती समजणं खूप गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला आकृतीत काय दिलेलं आहे की ही आणि ही बाजू समान आहे, आणि त्याचं माप पण दिलेलं आहे त्यांनी 80. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता इथं 2 मापं सारखी आहे, म्हणजे ज्या त्रिकोणाचे दोन बाजू समान असतात त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. ठीक आहे. आणि समद्विभुजाचा अजून एक रूल आहे की याचे जे पायालगतचे जे कोण आहे ना, हे वाले, ह्या दोघांचं माप सारखं राहतं. सारखं आहे म्हणजे पहिले पण आपण बघितलं, जशाने का समोरासमोरील बाजू ह्या त्यांचे मापं सारखे असतात,
तसंच समद्विभुजाच्या पायालगतचे दोन्ही कोन हे एकमेकाशी एकरूप असतात. हे समद्विभुजाचा नियम आहे, समद्विभुज त्रिकोणाचा नियम आहे. त्याच्यानंतर यांनी दिलं आहे एचं माप काढा. आता बघा इथं ही समांतर ही सांगितलेली आहे, पण ही समांतर याच्यासोबत असू शकते, ही शक्यता बोलते मी नाही म्हणत की आहेच, एक शक्यता बोलते. जर ही बाजू समांतर आहे तर ही याच्यासोबत समांतर असू शकते, की अंदाज आहे की ही पण समद्विभुज त्रिकोण असू शकतो. ठीक आहे, तर एवढं त्रिकोण समजून घ्या की त्रिकोण कोणता आहे. ते मी रायटिंगच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. त्याला नाव दिलं आपण PQR. ठीक आहे, PQR हा वरचा ते आहे समद्विभुज त्रिकोण. का बरं? कारण त्याच्या दोन बाजू या सारख्या आहे, त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि त्याचा दुसरा नियम मी तुम्हाला आत्ता सांगितला, पायालगतचे जे कोन असतात ते सारखे राहतात. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचा नियम आहे त्रिकोणाच्या आंतरकोनाचा नियम, की आंतरकोनाच्या जितके पण आंतरकोन असतात त्रिकोणाचे, त्यांची बेरीज ही कधी पण 180च असते. याचा अर्थ काय झाला की कोन PQ, कोन P, कोन Q आणि QR या सगळ्यांची बेरीज ही 180च येणार. ठीक आहे, ही सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करू ती 180 येणार. आणि Q आणि R आपण X मानलं. मी आत्ता सांगितलं दोघांचं माप सारखं असणार आहे म्हणून आपण त्याला X मानू. आणि Pचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 80. आपण ते सूत्रात टाकून करून घेऊ. सूत्र आहे असंच, हेच सूत्र आपण वापरलेलं आहे, काही लय मोठं काम नाही केलं. ठीक आहे, हेच सूत्र खाली घेतलेलं आहे. Pचं अंतर आपल्याला माहीत होतं 80 आहे. Q आणि Rला आपण X मानलं म्हणून इथं पण X आणि इथं पण X घेतलं, कारण दोघांचं माप सारखं आहे म्हणून Xचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर 180 याची एकूण बेरीज आहे. त्याच्यानंतर X 2X झाले. ठीक आहे, आपण 2X साईडला घेतले, 180मधून 80 गेले, उरले किती 100. त्याच्यानंतर Xला आपण इकडंच ठेवलं आणि 100 भागिले 2 केलं, म्हणजे 100चे 2 भाग केले, जे X बरोबर किती आलं 50. म्हणजे Q आणि R याचं माप किती असणार आहे 50 अंश. ठीक आहे, हे PQRचं काढलेलं आहे आपण. अजून आपल्याला Aचं काढायचं बाकी आहे. एका कोणाचं माप आपण काढलं की ह्या दोन्ही पायालगतचे जे हे कोन आहेत हे पण 50 आहे आणि हे पण 50 आहे. पुढे बघा ABC, त्याला नाव दिलेलं आहे ABC. ते पण समद्विभुज त्रिकोण असू शकतं. ठीक आहे, जसं सांगितलं मी पायालगतचे कोन हे समान असतात. ठीक आहे, म्हणून पायालगतचे कोन कोणते आले, हे आणि हे. आणि अजून एक नियम अजून सांगते, सगळं करू व्यवस्थित. याचं आत्ता आपण माप काढलं जे आलं आहे 50. आणि हे दोन कोन माहिती का विरुद्ध कोन आहेत. हे दोन कोन विरुद्ध कोन आहेत, हे वाले हा आणि हा, हे विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोनाचा पण एक नियम आहे, विरुद्ध कोनाची मापेसुद्धा सारखी असतात. याचा अर्थ याचं जर 50 माप आहे तर याचं पण 50च असणार, काही नाही, डाऊटच नाही. त्याचं पण अंतर हे 50च असणार. ठीक आहे, याला आपण नाव दिले ABC. ठीक आहे, याचं अंतर आपण विरुद्ध कोनाच्या नियमानुसार काढलं की याचं अंतर पण 50च असणार, जे इथं दिलेलं आहे. ठीक आहे, विरुद्ध कोनाचे अंतर हे सारखे असतात, हे त्याचा नियम आहे, हे इथं बघू शकता तुम्ही. म्हणून R आणि C हे विरुद्ध कोन आहेत, म्हणून Rचं अंतर हे 50 असलं तर Cचं पण अंतर हे 50 असेल. ठीक आहे, हा गुणधर्म कळला. आपल्याला परत तोच गुणधर्म वापरायचा आहे, त्रिकोणाच्या बेरजेचा गुणधर्म, की तिन्ही कोणाची जी बेरीज आहे ती 180 येते. आता याची बेरीज आपण करणार. A आणि Bला आपण Y मानू. का बरं? दोन्हीचं माप सारखंच येणार आहे म्हणून आपण त्याला Y मानलं. ठीक आहे, विरुद्ध कोनाच्या नियमाचा आधार घेऊन आपण Cचं माप काढलं जे 50 आलेलं आहे. A आणि Bचं अंतर माहीत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी Yचा वापर घेतलेला, आपण त्याला Y मानलेला आहे. 2 Y घेतले बरोबर 80.
वाय वाय 2y झाले. त्याच्यानंतर 2y साईडला घेतले, 180मधून -50 झाले. इकडं प्लसच्या पलीकडे जेव्हा संख्या जाते प्लस असलेली मायनस होऊन जाते. ठीक आहे, बेसिक आहे हे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी झाली जी आली 130. आता 2y मधून y हे गुणाकारातले इकडे गेले भागाकारात आणि 130चे निम्मे झाले. yचं अंतर आलं 65. एचं आणि बीचं दोघांचं माप सारखं आहे ते म्हणजे 65, जे आपण ऑप्शनमध्ये चेक करू जे आहे. ठीक आहे. समद्विभुज त्रिकोणाचे नियम, त्याच्यानंतर विरुद्ध कोणाचे नियम आणि त्रिकोणाच्या बेरजेचा गुणधर्म या तिन्हीचा आधार घेऊन आपण हा कोन शोधलेला आहे. कोन पहिले कोन समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उत्तराकडे जायचं जेव्हा असे प्रश्न येतात. पुढे जाऊ. नेक्स्ट, शेजारील आकृतीत त्रिकोणाची संख्या किती? हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. याच्यात संख्या मोजायची, इथं तुम्हाला मी डायरेक्टली दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी नंबरिंग केलेली आहे, 1 2 3 असे नंबर टाकून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचे, त्रिकोण मोजायचे आहे फक्त. बघा, हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. जे आपल्याला डोळ्याने व्यवस्थित दिसत आहे ते त्रिकोण पहिले काढून घ्यायचे. ठीक आहे. जर आपल्याला सिंगल बघितलं तर हा 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 आणि हा असे 4 त्रिकोण आपल्याला सिंगल भेटतात, जे इथं लिहिलेत मी. हे 4 भेटले आपल्याला. त्याच्यानंतर 2 आणि 3 मिळून पण एक त्रिकोण बनतो आहे. बघा, हा 2 आणि हा 3 मिळून एक त्रिकोण बनला, हा झाला 1. त्याच्यानंतर 2 3 4 मिळून पण एक त्रिकोण बनतो आहे. कोणता? हा वाला. 2 3 4 हा एक त्रिकोण झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 2 3 मिळून पण एक त्रिकोण झाला, हा वाला. हा पण एक त्रिकोण आहे. असे मिळून कमीत कमी 7 त्रिकोण आपल्याला इथं मिळतात. असे प्रश्न आले तर नंबरिंग खूप सोपं जातं, नंबर टाकायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे त्रिकोण नाही काढले, कारण हे त्रिकोणच नाही दिसत. 6 नंबर कोणत्या अँगलने त्रिकोण दिसतो आहे तो? तिने जे त्रिकोणामध्ये असं आपण मांडणी बघतो, ही मांडणी त्रिकोणाची येतच नाही, म्हणून 6 नंबरचा त्रिकोण बनतच नाही. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आपलं आहे 7, जे ऑप्शनमध्ये आहे. त्रिकोणाची संख्या किती? याच्यात 7 आहे. ठीक आहे. आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे. तुम्हाला महा-TETच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा आणि परत भेटूया आपण. धन्यवाद.